डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाची पुणे सत्र न्यायालयामध्ये आज निकाल जाहीर करणार। तब्बल 11 वर्षांनी लागणाऱ्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ आज घेणार केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट। मतदानाची टक्केवारी तात्काळ जाहीर करण्याची केली मागणी। नकली शिवसेनावरून उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती टीका। मला नकली म्हणतात, स्वतः बेअकली। ठाकरेंचा मोदींवरती घणाघात। पहिल्या 3 टप्प्यातील मतदानानंतर मोदी अस्वस्थ। शरद पवार यांचा पलटवार। राज्यामध्ये महाविकास आघाडीला 30 ते 35 जागा मिळण्याचा पवारांना विश्वास। महायुतीचाही पलटवार। अमोल कीर्तिकर यांच्या प्रचार रॅलीमध्ये 1993च्या बॉम्बस्फोटातला आरोपी इब्राहिम मुसाची हजेरी। तर रॅलीमध्ये गेलो नव्हतो, मुसाचं एबीपी माझाला स्पष्टीकरण। श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावरती लिहिलंय, मेरा बाप गद्दार। ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी यांची जहरी टीका। आदित्य ठाकरेंच्या कपाळावरती मेरा बाप महागद्दार लिहा, निरुपमांचा पलटवार। जळगावचे माजी आमदार सुरेश जैन यांना ठाकरे गटाचा राजीनामा। वयोमानानुसार आणि तब्येत ठीक नसल्यानं राजीनामा देत असल्याच्या पत्रामध्ये उल्लेख। अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावरती आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी। निवडणूक होईपर्यंत अंतरिम जामीन मिळणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष। एअर इंडिया एक्सप्रेसचे निलंबित 25 कर्मचारी पुन्हा सेवेमध्ये। मुख्य कामगार आयुक्त युनियन सोबतच्या बैठकीमध्ये एअर इंडिया एक्सप्रेस युनियनकडून संप मागे घेण्याचे संकेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।